श्री स्वामी समर्थ। तर आत्ताचे वाजले आहेत 3:30, नाही आज आहे गुरुवार। तर स्वामी चरित्र सारामृतचं पारायण करायचं आहे 21 अध्यायाचं। तर लवकरच उठले 3:30 वाजता, कारण पारायण करायला खूप वेळ लागतो ना, तर घरातली कामं झाल्यानंतर। तर 3:30 वाजले आहेत, घडीमध्ये दिसलेत 3:30 वाजले। आता झाडू मारायला घेते। हे बाहेरचं अजून अंधारच आहे सर्वकडे, कारण 3:30 वाजता सर्वत्र अंधारच असणार आहे। झाडू मारायचे। एका हाती मोबाईल पकडला आणि एका हातानं झाडू मारते। ते काही बरोबर झाडू मारायला जमत नाही। आधी मी उठल्या लगेच किचनमध्ये जात नाही, स्वयंपाकघरामध्ये पहिले हातपाय स्वच्छ धुवून घेते, गुळण्या करते, तोंडावरून पाण्याचा हात फिरवते आणि नंतर मग स्वयंपाकघर झाडायला घेते। उठल्या लगेच स्वयंपाकघरात जायचं नाही, कारण आपण स्वयंपाकघरामध्ये देवी देवतांचा वास असतो ना, तर हातपाय धुवूनच मग स्वयंपाकघरामध्ये जायचं। एक तांब्याचा कळश भरून ठेवायचा आणि सकाळी उठल्या मुख्य चौकटवरती पाणी टाकायचं। पाणी टाकून झाल्यानंतर ते स्वच्छ एका कपड्यानं मुख्य दरवाजाचे चौकट आणि आजूबाजूचं सर्व स्वच्छ पुसून घ्यायचं, कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते आणि आपला मुख्य दरवाजा स्वच्छ असणं खूप आवश्यक आहे। मुख्य चौकटच्या बाजूला, दरवाजाच्या बाजूला चपला, कचऱ्याची पिशवी, सुकू घातलेले कपडे वगैरे ह्या गोष्टी ठेवत नसतात, कारण असं म्हणतात की माता लक्ष्मी दिवसातून 7 वेळा आपल्या घरी येते। जर ह्या वस्तू असल्या तर मग माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि ते दरवाजातूनच वापस जाते। म्हणून ही चूक कधीही करू नका। स्वच्छ आपला मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा। गरम पाणी ठेवलं आंघोळ करायला, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। आज गुरुवार आहे ना, पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ, एवढीशीच हळद टाकायची, 1 चिमूटभर फक्त, कारण गुरुवारी पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केली ना की आपला गुरुग्रह मजबूत होते आणि ज्या अडचणी असल्या त्या निघून जातात। तर प्रत्येक गुरुवारी थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची पाण्यामध्ये। रोज केले तर अतिउत्तम। जर रोज नाही आठवण राहिली, नाही जमलं तर गुरुवारी करायची। मी तर प्रत्येक गुरुवारी आठवणीनं करते, रोज पण टाकते पाण्यामध्ये थोडीशी हळद। मुलांच्या पण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि पाणी ठेवले थोडं गरम प्यायला, कोमट पाणी पिते। सकाळी 1 ग्लास, जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पाणी प्यायला पाहिजे, कारण चांगलं असते। तेल लावलंय ना, तेल लावलं की डोक्यात बरोबर वेणी पण येत नाही। मी कधी लवकर तेल लावत नाही, रात्रीचं तेल लावते, सकाळी धुवून टाकते। आणि काल पण धुतलं नाही, आणि आज तर बरं गुरुवारच आहे, आज पण धुवायला जमणार नाही, आज पण नाही धुतलं। असं बांधून घेते। गरम पण होते, थंडी पण लागते। पंखा चालू केला की थंडी लागेल, नंतर गरम होते। हळद घेतली एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं। हे बघा, गोमूत्र टाकायचं आणि तुम्हाला लागलं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं पाणी पण टाकू शकता आणि हे मिक्स करायचं। असं केलं ना की हे उंबरठ्याला छान लागतं। प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन करायचं, त्याच्यावरती
हळद कुंकूनं स्वस्तिक काढायची, नाहीतर मग थोडंसं हळद कुंकू टाकून थोडीशी अक्षता टाकून उंबरठ्याची पूजा करायची. एखादं फूल ठेवायचं आणि हळदीचं लेपन केल्यानंतर नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते. तर उंबरठ्याच्या बाजूला छोटीशी रांगोळी काढायची, नाहीतर मग दोन्ही बाजूला स्वस्तिक काढायची, त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं. कधीही उंबरठ्यावरती नाही काढलं काही तर मोठी रांगोळी तर स्वस्तिक अवश्य काढा आणि एक दिवा रोज सकाळ संध्याकाळ एक दिवा लावत जावा मुख्य चौकटच्या बाजूला. तर हे बघा दोन्ही बाजूला मी स्वस्तिक काढली रांगोळीनं. आता दिवा लावला बाहेर. रोज माझी असते, रोज मी रांगोळी काढते आणि दिवा माझा सकाळ संध्याकाळ असतो. हळदीचं लेपन कधी उपवास असेल, गुरुवार असेल तर या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते आणि हळद कुंकू टाकून रोज पूजा करते उंबरठ्याची. अजून फुलं आणले नाहीत, फुलं आणायचे आहेत, नाही तर मग 2 फुलं ठेवते दोन्ही बाजूला पिवळ्या कलरचे. हळद कुंकू टाकलं की नकारात्मक शक्ती घरात येत नाही. बाहेरची पूजा झाली म्हणजे बेलपत्रीच्या झाडाला पाणी अर्पण केलं, महादेवाच्या पिंडीला रांगोळी काढली, दिवा लावला, इथं स्वस्तिक काढली तुळशीजवळ आणि केळीच्या झाडाला प्रत्येक गुरुवारी थोडंसं हळद टाकून पाणी अर्पण करत जा. म्हणजे थोडीशी हळद टाका आणि ते जल केळीच्या झाडाला अर्पण करा गुरुवारी. नाही तर मग थोडीशी चण्याची डाळ भिजू घालायची आणि गूळ, तो प्रसाद केळीच्या झाडाला द्यायचा. आणि केळीच्या झाडाजवळ मी तुपाचा दिवा लावला आणि इथं एक तेलाचा दिवा लावला. प्रत्येक सोमवारी बेलपत्रीच्या झाडाजवळ मी तुपाचा दिवा लावते आणि गुरुवारी केळीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा. तर आता घरातली पूजा राहिली. आता घरातली पूजा करते, नंतर मग जेवण बनवते. दिवस काही उजाडला नाही कारण आताशी 5च वाजले, अजून दिवस उजाडायला टाईम आहे. हे बघा देवपूजा करून झाली माझी. आता नैवेद्य दाखवायचं बाकी आहे. केळी आणली, ती केळी ठेवते प्रसाद म्हणून आणि थोडंसं वाटीमध्ये दूध ठेवते. बघा इथंसा श्रीराम काढलं आहे आणि दोन्ही बाजूला माता लक्ष्मीचे चरण काढले. एका साईडला पिवळ्या रांगोळीने काढले आणि एका बाजूला लाल रांगोळीनं काढले. आणि त्याच्या खाली हे छोटीशी डिझाईन काढली. साचा आहे तर साच्यानेच काढलं. तर आता पूजा करून झाली आहे माझी. तर तारक मंत्र लावला आहे टी व्हीवरती. सकाळी उठल्यानंतर छान वाटतं. टी व्हीवर तारक मंत्र किंवा स्वामी समर्थ जप किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप मी सतत चालूच असते. नाही तर मग विष्णू सहस्रनाम हे करायचं. तर आता गुरुचरित्राचा 18वा अध्याय आणि 14वा अध्याय याचे वाचन करते आणि जेवण बनवल्यानंतर मग स्वामीचरित्र पारायणाला सुरुवात करते. कारण जेवण बनवलं की मग कसं मुलांना पण डब्बा पाहिजे ना, 8 वाजता 9 वाजता निघतात आणि पारायण करायला थोडा उशीरच लागते. 2-2.5 तास तर आरामात जातात. जर आपण पूर्ण 21 अध्यायाचं पारायण करायला बसलं ना तर एवढा टाईम लागते. मग जेवण बनवल्यानंतर मग कसं टेन्शन नाही राहत, आपण आरामाने पारायण करू शकतो. तर मग चला आता जेवण बनवायला घेते. आज मुगाच्या डाळीच्या वड्या तुमच्याकडे पण करत असतील ना. उन्हाळ्यामध्ये मुगाची डाळ भिजू घालतात आणि मग मिक्सरमधून बारीक काढून उन्हामध्ये असे छोटे छोटे असे हे करून सुकू घालतात. याला मुगाच्या डाळीचे वडे म्हणतात. तर याचीच भाजी बनवते आज. काय भाजी बनवा
चहा प्यायला. मीठ कधी पण काचाच्या भरणीतच मीठ ठेवायचं. प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या भरणीमध्ये असं मीठ कधीच नाही ठेवायचं. मीठ कधी बी काचाच्या भरणीतच. आणि जेव्हा तुम्ही मीठ ठेवताय तर त्याच्यामध्ये हे बघा, जेव्हा तुम्ही मीठ ठेवताय तेव्हा त्याच्यामध्ये 2 लवंग टाकायचे. हा नैवेद्य अग्निदेवताला आणि हा नैवेद्य स्वामींचा नैवेद्य. झाली आता भाजी बनवून झाली. अग्निदेवताला नैवेद्य अर्पण केला. असा नैवेद्य अर्पण करायचा, कारण गावी तर सगळ्या मातीच्या चुला असतात ना, त्याच्यामध्ये तर टाकल्या जाते. पण आता इकडे आता सगळीकडे गॅसच झाले, त्याच्यामुळे ते अग्निदेवताला नैवेद्य अर्पण करायला पण तो पूर्ण जळतच नाही. त्याच्यामुळे असा अग्निदेवताला नैवेद्य अर्पण करायचा. आता स्वामींना नैवेद्य दाखवते. थोडा वेळ गॅस चालू ठेवला ना की मग तो पूर्ण जळते. आता स्वामींसाठी ताट तयार करते नैवेद्याचं. स्वामींना नैवेद्य दाखवला. किती 6:30 वाजले तरी पण अजून अंधारच आहे. आज तर सर्व कामं झाली. आता पारायण करायचं आहे गुरुवारी, तर म्हटलं लवकरच. हे बघा पूर्ण अजून अंधारच आहे, अजून दिवस उजाडलाच नाही, सूर्य निघाला नाही. स्वामींना नैवेद्य दाखवून झाला. आता पारायण करायला घेते, म्हणजे 8 वाजेपर्यंत होऊन जाणार. 7:30 8:30 हां, तरी पावणे 2 तास लागते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी, रेग्युलर ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.